नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त सोपी रेसिपी बनवत आहोत। आज आपण तेल वापरणार नाही आहोत, गॅस वापरणार नाही आहोत, काही शिजवणार देखील नाही आहोत। एकदम पटकन रेसिपी बनवणार आहोत, एकदम मस्त रेसिपी बनवणार आहोत। आज आपण बनवत आहोत ब्रेड क्रीम रोल्स। खूप छान बनतात हे ब्रेड क्रीम रोल्स, खूप मस्त लागतात। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। ब्रेड क्रीम रोल्स बनवत आहोत आपण। ब्रेड क्रीम रोल्स बनवण्यासाठी इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे, 1/3 फ्रेश क्रीम घेतलेली आहे। आपण काढून घेऊया। यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर घातलेले आहे। आपण 1/3 कप हे घेतलेले आहे, फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी पिठी साखर घालत आहे, म्हणजे पावडर शुगर। इथे थोडासा व्हॅनिला एसेन्स घालत आहे, अगदी थोडंसं। आता हे ना चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे तुम्ही बिटरने सुद्धा फेटू शकता, पण आता इथे आपण विस्करने फेटत आहोत। चांगलं फेटायचं आहे। पुन्हा सांगते, इथे आपण 1/3 कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आपली पावडर शुगर घातलेली आहे आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे। आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। क्रीम चांगली फ्लफी झाली पाहिजे, यासाठी हे चांगलं फेटून घ्यायचं। इथे आपण क्रीम चांगली फेटून घेतलेली आहे, बघू शकता। चांगली फ्लफी होईपर्यंत तिला चांगली फेटून घ्यायची। यामध्ये मी 2-3 ड्रॉप्स फूड कलर घालत आहे। फूड कलर नाही वापरला तरी चालेल। इथे रेड किंवा ऑरेंज कलरचा फूड कलर वापरायचा। इथे मी रेड कलर वापरलेला आहे। अजून 5 मिनिटं फेटून घेते। इथे आपली क्रीम फेटून झालेली आहे, बघू शकता। मस्त फ्लफी झालेली आहे। आता ही साईडला ठेवून द्यायची। इथे आपण दुसरी वाटी घेतलेली आहे, याच्यामध्ये अर्धा कप फक्त दूध घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा शुगर पावडर घालायचे। आता हे मिक्स करून घेऊया। आता इथे साखर मिक्स झालेली आहे दुधामध्ये, साईडला ठेवूया ही पण। इथे आपण काही ब्रेड घेतलेले आहेत। आता ब्रेडच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि मधला भाग फक्त ब्रेडचा आपल्याला घ्यायचा आहे। इथे सुरीच्या साहाय्याने मी ब्रेडच्या साईडच्या कडा कापून टाकते। इथे अशा प्रकारे ब्रेडच्या साईडच्या कडा आपण कापून घेऊया, सर्व ब्रेडच्या। इथे आपण सर्व ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत। आता इथे जे दूध आहे आपण साखर मिक्स केलेलं ते घ्यायचं। त्यामध्ये हा ब्रेडचा जो स्लाइस आहे तो बुडवायचा। जास्त बुडवायचा नाही, फक्त एकदाच बुडवायचा आणि हलक्या हाताने याला प्रेस करून याचं जे दूध आहे ते असं काढून टाकायचं, प्रेस करायचं आहे। जास्त बुडवून ठेवायचं नाही, तर जास्त बुडवलं ना तर ब्रेड तुटून जाईल, तुकडे पडतात ब्रेडचे। मग जास्त भिजवायचा नाही, 1 सेकंदमध्ये काढून घ्यायचा ब्रेडचा हा पीस आहे तो आणि मग असं दाबून त्याला घ्यायचं आहे। अशा प्रकारे ब्रेड स्लाइस पूर्ण दाबून घ्यायचं आहे, बघू शकता। त्याच्यामुळे तो एकदम पातळ होऊन जातो आणि तुटतही नाही। हलक्या हाताने दाबून त्याच्यातलं जे दूध आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्याला थोडंसं चपटं करायचं आहे। अशा प्रकारे आपण तो ठेवून देऊया दुसऱ्या डिशवर। आता इथे आपण जो स्लाइस घेतलेला आहे बघू शकता, त्याच्यावर काय करायचं आहे,
ही जी फ्रेश क्रीम आपण फेटून घेतलेली आहे ती लावायची आहे. आता इथे फ्रेश क्रीम आपण लावून घेतलेली आहे, बघू शकता. याला हलक्या हाताने उचलायचं आहे, कुठूनही उचला तुम्ही, आणि याला फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये. दाबायचं नाही आहे, हलक्या हाताने राऊंड शेप देत जायचं आहे, बघू शकता. अशा प्रकारे त्याला शेप द्यायचा आहे, राऊंड शेप. आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे करणार आहे. अशा प्रकारे हे कोकोनट लावून आपण ठेवून देऊया. इथे आपण एक तयार केलेलं आहे, बाकीचे पण तयार करून घेऊया. बघू शकता इथे आपले ब्रेड क्रीम रोल्स तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे ब्रेड क्रीम रोल्स तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण याच्यामध्ये फूड कलर वापरलेला आहे, फूड कलर नाही वापरला तरी चालेल. एकदम मस्त असे ब्रेड क्रीम रोल्स तयार झालेले आहेत, झटपट होतात. तुम्ही करून पहा ब्रेड क्रीम रोल्स. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.